काय तुमच्या मनात पण हे भरपूर प्रश्न आहेत का? नेमकं नोकरी करत आहे आणि व्यवसाय करत आहे, मग नोकरी आणि व्यवसाय हे दोघं बरोबर आहेत का आमच्यासाठी? हे पण महत्त्वाचं आहे ना. तर मंडळी, आज आपण हेच कव्हर करणार आहोत की जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे की बरोबर आहे. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर. पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये, जिथे तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग किंवा तुम्हाला नोकरी रिगार्डिंग काही प्रश्न असतील, काही प्रश्न म्हणजे की भरपूर प्रश्न असतील, त्या रिगार्डिंग मी तुम्हाला आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. एक्झाम्पल छोटंसं मी तुम्हाला दाखवते. जसं तुम्ही कस्टमर बघत आहात ना, हे पण अगोदरच नोकरीच करत होते, पण त्यांनी व्यवसायामध्ये का एक पाऊल पुढे केलेला आहे. हा पण तुमच्या मनात प्रश्न असेल ना, की नेमकं नोकरी बेस्ट की बिझनेस बेस्ट? बघा मंडळी, नेमकं तुम्ही सुद्धा ह्या चुका करू नका. काय असतं ना, आपण जेव्हा बिझनेस करत असतो ना, तेव्हा बिझनेसचा आपलं माइंड सेट असलं पाहिजे. आपण नेमकं बिझनेसमध्ये काय करू शकतो. जेव्हा तुम्ही बिझनेसच्या हिशोबाने आपलं डोकं जेव्हा चालवणार, तेव्हा तुमचा बिझनेस ग्रो करेल आणि तेव्हाच तुम्ही बिझनेसमध्ये उतरू शकतात. जर तुम्ही असं विचार करणार की चला यार नोकरीच करूया, 9 ते 7, 7 ते 9 असा तुमचा जर माइंड सेट असेल, तर तुम्ही नोकरीच करत बसाल. काय इश्यू असतो, आपण नोकरी करत असो, 8 ते 10 तास आपण ड्युटी करत असतो. त्यामध्ये आपल्याला काय महिन्याचं इन्कम जेवढं असेल, 20,000 असेल, 22,000 असेल, ते वर्षाने 5,000 वाढवतील. तुमचं 5,000 इन्क्रिमेंट जास्त वाढेल. पण जर तुम्ही बिझनेस केला, तर बिझनेसमध्ये कसं एक तुम्ही थप्प एक स्वतः एक मालिक असणार आणि तुम्हाला कोणी बोलणार नसेल. तुम्ही हक्काने जेवढं तुम्ही नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही दाखवत, मनापासून नाही काम करत, बस ड्युटी करायची 8 तास 10 तास इनफ आहे. पण बिझनेस असा आहे की आपण मेहनत करत असतो, जास्तीत जास्त डबलचं आपण त्याला मेहनत देत असतो की अरे यार माझं प्रॉडक्ट विकलं का नाही जाते, त्याला रिझन काय आहे, कस्टमर येत आहे, कस्टमर जातं काय आहे, असे भरपूर आपण त्याला मेहनत जर दिली तर नक्की तुमचा व्यवसाय तो ग्रो करेल. कसं महत्त्वाचा पॉईंट असा असतो की लोकांना बरेच प्रश्न असतात, यार 8 तासाची नोकरीमध्ये खूप काही कमवून गेली मी. असं काही आहे का? नाही. नोकरी असं आपण नोकर म्हणू शकतो. नोकरी म्हणजे नोकर असतो आणि एक बिझनेसमॅन, बघा बोलण्याला पण किती मजा वाटते. बिझनेसमॅन एक मोठा व्यक्ती. तर तुम्हालाही जर कुठलाही व्यवसाय करायचा असेल ना, तर एक ठाम विचार असला पाहिजे तुमचा व्यवसाया बाबतीत की मी नाही, एक स्वतःचा मी मालक बनणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसकडे माइंडसेट परफेक्ट करा. कारण नोकरी कशी असते, आपण जास्तीत जास्त तर नोकरी असं आहे मंडळी की आपण जेव्हा अनुभव घेऊ, मग आपल्याला वाटेल की अरे हा यार मला नॉलेज आलंय, तर आपण बिझनेस सुद्धा टाकू शकतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग तुम्ही जर एक मोठा बिझनेसमॅन होण्याची इच्छा करत असाल, तर नक्की ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं एखादा एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही कुर्तीचा बिझनेस करत असाल ना, तर कुर्तीमध्ये भरपूर असे प्रॉडक्ट आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी कुर्ती मिळत असतात. जसं या ठिकाणी बघू शकता 4 ते 5 प्रकारच्या कुर्त्या आहेत. सर्वांच्या ज्या डिझाईन्स आहेत सर्व वेगळ्या आहेत. बिझनेसमॅन काय लक्षात ठेवेल की अरे यार माझ्या दुकानात ज्या कुर्त्या पाहिजे ना, तो एकसारख्या ठेवेल का? नाही ना. एकाच कलरच्या ठेवेल का? नाही ना. तर त्यामुळे तुम्हाला हे सॅम्पल म्हणून मी दाखवत आहे की या ठिकाणी जे सॅम्पल आहे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर बिझनेसमॅनचं हे माइंडसेट असतं, तो असा विचार करतो ना की नाही यार मला जे पाहिजे आहे, जे मी कस्टमरला देऊ शकतो, तेच मी माझ्या दुकानात ठेवू शकतो. तर हा असतो फरक नोकरी आणि बिझनेसमध्ये. तर तुम्ही जर छोटा छोटा व्यवसाय करायची इच्छा करत असाल ना, तर कुठलाही बिझनेस एकदम सोपाच आहे मंडळी. पण तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने असलं पाहिजे. मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा तुम्ही 8 ते 10 तासाची ड्युटी करता, त्याच्यापेक्षा स्वतःचा मालक बनण्याला काय हरकत आहे. स्वतःचा एक मालक बना आणि एक आपली व्हॅल्यू लोकांमध्ये बनवा. कारण की कसं असतं, जेव्हा आपले मोठे मोठे स्वप्न असतात ना, की मला कार घ्यायचंय, बंगला घ्यायचाय, गाडी घ्यायची, हे नोकरीने पॉसिबल आहे का? नाही. म्हणून तुम्हाला सांगते, एक मोठं नाही तर एक छोटासा स्टार्टिंगला व्यापारी जर आपण बिझनेसमॅन बनलो ना, तर आपल्यासाठी बेस्ट आहे. स्टार्टिंग घरातून करा, कुठलाही व्यवसाय करत असाल, मग नंतर दुकान बनवा. कारण जेव्हा आपलं इन्कम सोर्स वाढत असतं, तेवढ्याच आपल्या इच्छा, आपल्या ज्या माहिती आपण म्हणतो ना, की आपली इच्छा मोठी मोठी होत जाते. त्याचप्रमाणे तुम्ही बिझनेसमध्येच काहीतरी हे स्वप्न जे आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. माझा मेन मोटिव्ह हाच आहे की तुम्ही एक बिझनेस करा, एक बिझनेसमॅन बना. आणि मेन तर म्हणजे लोकांना वाटत असेल मॅडम व्हिडिओ तर संपण्यात आला, पण नेमकं इन्व्हेस्टमेंट करायचे किती? अहो मी तुम्हाला सांगते, फक्त 25,000 गुंतवायचे. कारण कपड्याचा व्यवसाय इतका बेस्ट आहे की तो 12ही महिने चालत असतो आणि 25,000 तुमचा या ठिकाणी व्यवसाय स्टार्ट होतो. नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.